नमस्कार. लग्न म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अनेकदा काय येतं तर ते एक सामाजिक चित्र. दोन व्यक्तींचं एकत्र येणं, संसार थाटणं, जबाबदाऱ्या. हो, अगदी. पण या सगळ्याच्या पलीकडे त्या नात्याच्या अगदी गाभ्याशी काय असतं यावर विचार व्हायला हवा. बरोबर. आणि आज आपण नेमकं याच विषयावर जरा खोलवर बोलणार आहोत. हो, कारण लग्न या संकल्पनेकडे बघण्याचे दृष्टिकोन वेगवेगळे असू शकतात. कधी ते कायदेशीर बंधन वाटतं, कधी सामाजिक गरज, किंवा कधीकधी फक्त एक सवय. अगदी. पण त्यातली जी भावनिक आणि आत्मिक गुंतवणूक म्हणूया, तो भाग अनेकदा दुर्लक्षित राहतो. आणि नेमक्या याच गुंतवणुकीवर, याच खोल नात्यावर विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी खूप चांगलं लिहिलं आहे त्यांच्या लग्नाची खरी संलग्नता, आत्मविश्वासाचा आणि आनंदाचा स्रोत या लेखनात. हो, आणि आजच्या आपल्या चर्चेचा आधार तोच लेख आहे. त्यांची जी मूळ कल्पना आहे ना, ती खूप प्रभावी आहे. हो, ते म्हणतात की लग्नाचं खरं सौंदर्य किंवा त्याची खरी शक्ती ही फक्त एकत्र राहण्यात नाहीये, तर ती संलग्नतेमध्ये आहे. हा शब्दच इतका महत्वाचा आहे. अगदी संलग्नता. म्हणजे फक्त सोबत असणं नाही, तर मग नक्की काय? आज आपण हेच समजून घेणार आहोत. विद्यानंद यांच्या विचारांच्या आधारे ही संलग्नता म्हणजे काय, ती का महत्वाची आहे, आणि ती वैवाहिक जीवनाला कशी एका वेगळ्या उंचीवर नेऊ शकते यावर बोलूया. चला तर मग सुरुवात करूया. उत्तम. तर पहिला मुद्दा हाच घेऊया, संलग्नता म्हणजे काय अपेक्षित आहे विद्यानंद यांना. कारण ते स्पष्ट म्हणतात की ही केवळ शारीरिक जवळीक नाही किंवा कायदेशीर बंधन नाही. हो, म्हणजे नुसतं लग्न केलं किंवा एका घरात राहतो म्हणून संलग्नता आली असं नाही. मग काय आहे याच्या पलीकडे? याच्या पलीकडे आहे एक मानसिक, भावनिक आणि काही प्रमाणात म्हणूया आध्यात्मिक एकरूपता. एकरूपता म्हणजे दोन स्वतंत्र व्यक्ती, दोन वेगळी मनं, त्यांचे विचार, त्यांच्या भावना यांची अशी काही सांगड घातली जाते की ती एका पातळीवर येतात, एकरूप होतात. त्यांच्या लेखनात एक वाक्य आहे, जिथे दोन मने एकाच विचाराने, एकाच लहरीवर जोडली जातात. साधं वाटलं तरी हे खूप खोल आहे, नाही का? खूप खोल. याचा अर्थ फक्त विचारांची देवाणघेवाण नाही, तर विचारांची दिशा जुळणं, भावनांची लय जुळणं. अगदी. आणि त्यातला पुढचा भाग तर अजून महत्वाचा, फक्त एकत्र राहणे नाही, तर एकमेकांमध्ये खोलवर मिसळून जाणे. मिसळून जाणे म्हणजे काय? आपलं वेगळेपण संपवणं? नाही, तसं नाही. मिसळून जाणे म्हणजे एकमेकांच्या अस्तित्वाला इतकं स्वीकारणं, इतकं समजून घेणं की आपण एकमेकांचे अविभाज्य भाग आहोत असं वाटावं. ओके. यात एकमेकांच्या आशा, आकांक्षा, सुखदुःख, बलस्थानं, मर्यादा या सगळ्यांना समजून घेणं आणि स्वीकारणं आलं. म्हणजे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. दोन्ही बाजूनी प्रयत्न करायला हवेत. केवळ एक स्थिती नाहीये ही. बरोबर, जाणीवपूर्वक प्रयत्न आहेत. आता या संलग्नतेचं महत्त्व काय यावर येऊया. विद्यानंद यांनी याचे काही ठोस फायदे सांगितले आहेत. हो, आणि त्यातला पहिलाच फायदा जो मला खूप महत्वाचा वाटतो, आत्मविश्वासाची निर्मिती. आपण एरवी लग्न आणि आत्मविश्वास यांचा थेट संबंध जोडत नाही जोडत. पण विद्यानंद सांगतात की जेव्हा पती-पत्नीमध्ये ही खरी, खोल संलग्नता असते, तेव्हा नात्यात एक प्रकारची भावनिक सुरक्षितता येते, एक गाढ विश्वास निर्माण होतो. म्हणजे आपल्याला खात्री असते की आपली एक व्यक्ती आहे जी आपल्याला पूर्णपणे समजून घेते, आपल्या पाठीशी उभी आहे. हो, कोणत्याही परिस्थितीत. आणि ही जी सुरक्षितेची भावना आहे, तीच आपल्या आत्मविश्वासाचा पाया बनते. अच्छा, म्हणजे जगात वावरताना, आव्हानं स्वीकारताना आतून एक खात्री असते की काहीही झालं तरी माझ्यासाठी एक सुरक्षित जागा आहे जिथे मला स्वीकारलं जाईल. हो, आणि हा आधारच बाहेरच्या जगात आपल्याला आत्मविश्वासाने उभा राहायला मदत करतो. खरंय. मानसशास्त्रीय दृष्ट्याही हे महत्वाचं आहे. जेव्हा आपल्याला आपल्या जवळच्या नात्यात सुरक्षित वाटतं, स्वीकारलेलं वाटतं, म्हणजे ज्याला सिक्युअर अटॅचमेंट म्हणतात, तेव्हा आपण अधिक धाडसी होतो. हो, कसं काय? कारण अपयशाची भीती कमी होते. आपल्याला कुठेतरी माहीत असतं की अपयश आलं तरी आपल्याला भावनिक आधार मिळेल. हा आत्मविश्वास मग वरवरचा नसतो, तो आतून आलेला असतो. खरंच खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. यानंतर दुसरा मुद्दा येतो आनंदाचा स्रोत. संलग्नतेमुळे संवाद वाढतो आणि त्यातून आनंद मिळतो असं ते म्हणतात. हो, पण संवाद तर अनेक नात्यांमध्ये असतो. मग इथला संवाद वेगळा कसा? इथे जो संवाद अपेक्षित आहे तो केवळ व्यावहारिक किंवा वरवरचा नाहीये. म्हणजे आज काय झालं किंवा ऑफिसमध्ये काय घडलं याच्या पलीकडचा. अच्छा. संलग्नतेमुळे जो संवाद होतो तो अधिक खोल, अधिक अर्थपूर्ण आणि प्रामाणिक असतो, जिथे तुम्ही तुमच्या मनातली भीती, असुरक्षितता, स्वप्न सगळं काही
मोकळेपणाने बोलू शकता. अगदी. समोरची व्यक्ती ते ऐकेल आणि समजून घेईल या विश्वासाने. म्हणजे हे केवळ बोलणं नाही, तर एकमेकांशी जोडलं जाणं, कनेक्ट होणं आहे. बरोबर. आणि याच खोल संवादातून समजून घेण्याच्या प्रक्रियेतून जो आनंद मिळतो तो खरा आनंद. अगदी. हा आनंद बाहेरच्या परिस्थितीवर किंवा भौतिक गोष्टींवर अवलंबून नसतो. जगात ताण असू शकतो, अडचणी असू शकतात, पण घरी आल्यावर जेव्हा वाटतं की इथे मला समजून घेतलं जातं, इथे मी खरा असू शकतो, तेव्हा जी एक भावनिक ऊब मिळते, जी शांतता मिळते, तोच खरा आनंद. ही संलग्नता एक प्रकारचं भावनिक कवच तयार करते, जे बाहेरच्या नकारात्मकतेपासून आपलं संरक्षण करतं. म्हणजे हा आनंद आतून येतो, नात्याच्या गाभ्यातून. छान. आता तिसऱ्या मुद्द्याकडे वळूया, कुटुंबाची ताकद. हो. विद्यानंद म्हणतात की जिथे पती पत्नीमध्ये खरी एकरूपता आहे, तिथे मुलांसाठी आणि समाजासाठी उत्तम संस्कार आणि आदर्श निर्माण होतात. हे कसं? हे अगदी स्वाभाविक आहे नाही का? मुलं घरात जे पाहतात तेच आत्मसात करतात. बरोबर. जर आई वडिलांमध्ये परस्पर आदर असेल, प्रेमळ संवाद असेल, एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती असेल, तर मुलं नकळतपणे हेच शिकतात. नात्यांमधला विश्वास, आदर, सहकार्य यांचं महत्त्व त्यांना शब्दांतून नाही तर अनुभवातून कळतं. म्हणजे घरातलं वातावरणच त्यांचं पहिलं शिक्षण. आणि हे फक्त मुलांपुरतं नाहीये. नाही. असं कुटुंब जिथे नात्यांमध्ये भावनिक सुरक्षितता आणि आदर आहे, ते केवळ आतूनच मजबूत नसतं, तर ते समाजासाठी एक सकारात्मक उदाहरण ठरतं. खरंय. आजच्या काळात जिथे कुटुंबसंस्थेवर अनेक प्रश्न उभे राहत आहेत, तिथे असं संलग्न कुटुंब एक आदर्श म्हणून उभं राहतं. म्हणजे वैयक्तिक पातळीवरची ही संलग्नता नकळतपणे सामाजिक स्वास्थ्यालाही हातभार लावते. आणि मग येतो चौथा मुद्दा, जो मला वाटतं या सगळ्या विचारांना एका वेगळ्याच पातळीवर नेतो. आध्यात्मिक उन्नती. लग्न आणि अध्यात्म कसा संबंध जोडतात विद्यानंद? खरंच एक खूप उदात्त विचार आहे. ते म्हणतात की लग्नाचा अंतिम उद्देश केवळ संसार चालवणं, मुलांना वाढवणं एवढाच मर्यादित नाही. तर दोघांनी मिळून एकमेकांच्या साथीने आत्मोन्नतीकडे वाटचाल करणं, हे त्याचं खरं ध्येय असू शकतं. आत्मोन्नती म्हणजे नक्की काय? स्वतःला अधिक चांगली व्यक्ती बनवणं? हो, पण त्याहूनही अधिक. आत्मोन्नती म्हणजे आपल्या मर्यादा ओळखणं आणि त्या ओलांडण्याचा प्रयत्न करणं. अधिक समजूतदार, अधिक क्षमाशील, अधिक प्रेमळ बनणं. आपल्यातल्या चांगल्या गुणांना वाव देणं, आपल्यातल्या दोषांवर मात करणं. बरोबर. आणि या प्रवासात जेव्हा तुमचा जोडीदार केवळ साक्षीदार नसतो, तर सक्रिय भागीदार असतो, तेव्हा ते नातं खरंच एका वेगळ्या उंचीवर जातं. अगदी. आणि त्यासाठी संलग्नता आवश्यक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं ते वाक्य आठवतंय, संलग्न नाते म्हणजे दोन आत्म्यांचे एकाच ध्येयाकडे एकत्रितपणे जाणे. बरोबर. म्हणजे केवळ शारीरिक किंवा व्यावहारिक पातळीवर एकत्र चालणं नाही, तर एका उच्च ध्येयासाठी एकत्र येऊन प्रवास करणं. वाह. इथे पती-पत्नी हे केवळ भूमिका राहत नाहीत, तर ते एकमेकांचे सहप्रवासी बनतात. एकमेकांना त्यांच्या वैयक्तिक आणि आध्यात्मिक विकासात मदत करतात, प्रेरणा देतात. हा विचार लग्नाला रोजच्या जबाबदाऱ्यांच्या पलीकडे एक वेगळाच अर्थ देतो. नक्कीच. खरंच, हे चारही मुद्दे आत्मविश्वास, आनंद, कुटुंबाची ताकद आणि आध्यात्मिक उन्नती हे संलग्नता या संकल्पनेचं महत्त्व खूप प्रभावीपणे सांगतात. यानंतर विद्यानंद काही महत्त्वाचे विचार मांडतात जे आपण टेकअवेज म्हणू शकतो. हो, आणि ते विचार खरंच खूप मोलाचे आहेत. आपल्याला आपल्या नात्यांकडे अधिक सजगपणे पाहायला मदत करू शकतात. त्यातला पहिलाच विचार किती सुंदर आहे. लग्न हा करार नाही, तो एक सुंदर प्रवास आहे. काय दृष्टिकोन आहे? खूप मोठा बदल आहे हा. करार म्हटलं की त्यात देवाणघेवाण आली, अटी, नियम, हिशोब. हो, मी हे केलं, तू ते कर, अशी भावना. बरोबर. पण प्रवास म्हटलं की त्यात चढउतार आले, अनपेक्षित वळणं आली, कधी थकवा आला, कधी नवी उमेद आली. आणि महत्वाचं म्हणजे या प्रवासात आपण एकटे नाही, सोबत कुणीतरी आहे. एकमेकांना सांभाळत, आधार देत पुढे जायचंय. हो, हा दृष्टिकोन नात्यातला कोरडेपणा काढून टाकतो. आणि मग दुसरा विचार, जो कदाचित अनेकांना विचार करायला लावेल, संलग्नतेशिवाय लग्न केवळ एक जबाबदारी वाटू शकते. हे थोडं कटू असलं तरी सत्य आहे नाही का? जेव्हा नात्यातला तो भावनिक ओलावा, तो कनेक्ट संपतो, तेव्हा फक्त कर्तव्य मुरतं. मग लग्न म्हणजे एकत्र राहण्याची एक तडजोड किंवा सामाजिक गरज एवढंच उरतं. हो, त्यातला तो सहज आनंद, तो उत्साह कुठेतरी हरवून जातो. अनेकदा लोकांना कळतही नाही की काय चुकलंय,
पण ती पोकळी जाणवत राहते. ती पोकळी म्हणजे संलग्नतेचा अभाव. या उलट पुढचा विचार किती सकारात्मक आहे. जिथे खरी संलग्नता असते तिथे संसार एका आनंदमय तीर्थयात्रेसारखा होतो. तीर्थयात्रा, काय सुरेख शब्द वापरलाय. हो ना. तीर्थयात्रेत आपण जातो तेव्हा काहीतरी मिळवण्याची, काहीतरी पवित्र अनुभवण्याची इच्छा असते. त्यात कष्ट असतात, अडचणी येतात, पण एक श्रद्धा असते, एक समर्पण असतं. अगदी. तसंच संलग्न नात्यातला संसार हा आव्हानं असूनही आनंददायी वाटतो. कारण त्यात केवळ भौतिक उद्दिष्ट नसतात, तर एक भावनिक, आत्मिक समाधान मिळवण्याचं ध्येय असतं आणि एकमेकांप्रती समर्पण असतं. अडचणी येतात, पण त्या दोघांनी मिळून पार करायच्या आहेत, ही भावना त्या प्रवासाला सुंदर बनवते. बरोबर. आणि म्हणूनच कदाचित पुढचा मुद्दा येतो की ध्येय केवळ एकत्र संसार करणे नसावे, तर मनाने, भावनेने आणि आत्म्याने संलग्न होऊन जगणे असावे. अगदी. हे पुन्हा त्याच मूळ विचाराकडे परत येतं. केवळ भौतिक गरजा, सामाजिक सुरक्षितता किंवा मुलांसाठी एकत्र राहणं हे लग्नाचं मर्यादित रूप झालं. खरी परिपूर्णता तेव्हाच जेव्हा जोडपं या तिन्ही पातळ्यांवर मानसिक, भावनिक आणि आत्मिक जोडलं जातं. हो. आणि शेवटचा पण अत्यंत महत्वाचा विचार, खरी जोडी केवळ सोबत राहण्यात नाही, तर एकाच ध्येयाकडे हातात हात घालून चालण्यात आहे. बरोबर. यात सोबत असण्याबरोबरच दिशा पण महत्वाची आहे. दिशा केवळ एकत्र असणं, बीइंग टुगेदर, पुरेसं नाही. एकत्र एका दिशेने जाणं, गोईंग टुगेदर महत्वाचं आहे. आणि ती दिशा कोणती? ती दोघांच्या समान मूल्यांची, समान स्वप्नांची, समान ध्येयांची असू शकते. मग ते ध्येय कुटुंबाचं भलं करणं असो, सामाजिक कार्य असो किंवा आत्मिक उन्नती असो. महत्वाचं काय, तर दोघांची दिशा एक आहे आणि ते एकमेकांच्या प्रगतीला पूरक ठरत आहेत, अडथळा नाही. अगदी बरोबर. खरंच विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी मांडलेले हे विचार लग्नाच्या पारंपरिक संकल्पनेला एक प्रकारे आव्हान देतात आणि एक अधिक सखोल, अर्थपूर्ण दृष्टिकोन आपल्यासमोर ठेवतात. हो. संलग्नता या एका शब्दात त्यांनी वैवाहिक नात्याचं संपूर्ण सार सामावून टाकलं असं वाटतं. निश्चितच. आजच्या या चर्चेतून आपण हेच पाहिलं की त्यांच्या मते वैवाहिक जीवनातलं खरं समाधान, खरा टिकाऊ आनंद हा वरवरच्या गोष्टींमधून किंवा केवळ तडजोडीतून मिळत नाही. तो मिळतो त्या खोलवरच्या संलग्नतेतून, जी केवळ शरीरांना नाही, तर मन, भावना आणि आत्म्यांना एकत्र आणते. आणि यामुळे लग्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो. ते केवळ एक कर्तव्य किंवा सामाजिक जबाबदारी नाही राहत, तर ते परस्पर विकास, सहनिर्मिती आणि आत्मिक समाधानाचा एक मार्ग बनू शकतं. हो. आणि जेव्हा आपण या दृष्टिकोनातून पाहू लागतो तेव्हा नात्यांमधल्या अडचणींकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो कदाचित. नक्कीच. त्या समस्या न वाटता एकत्र सोडवण्यासाठीची आव्हानं वाटू शकतात. तडजोड नकारात्मक न वाटता एकमेकांसाठी केलेला सकारात्मक बदल वाटू शकतो. खरंय. याच विचारांच्या पार्श्वभूमीवर आजची चर्चा संपवताना एक प्रश्न मनात येतोय, जो कदाचित प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा, विशेषतः जे वैवाहिक नात्यात आहेत किंवा येऊ इच्छितात. कोणता प्रश्न? आपण अनेकदा विचार करतो की लग्न टिकवण्यासाठी काय करावं, संसार कसा चालवावा. पण विद्यानंद यांच्या विचारांच्या प्रकाशात हा प्रश्न थोडा बदलून विचारता येईल का? कसा? की केवळ एकत्र राहण्याच्या, संसार चालवण्याच्या पलीकडे जाऊन जर आपण खऱ्या अर्थाने एकमेकांशी संलग्न होण्यावर, म्हणजे मानसिक, भावनिक आणि आत्मिक एकरूपतेवर लक्ष केंद्रित केलं, तर आपल्या भागीदारीचा अनुभव किती वेगळा आणि समृद्ध होऊ शकेल. आणि त्यातून एका समान उच्च ध्येयाकडे होणारा आपला एकत्रित प्रवास किती अधिक अर्थपूर्ण बनेल, यावर विचार करायला नक्कीच जागा आहे.